दिवाळीचे तेच फॉरवर्डेड मेसेज वाचून कंटाळलेल्यांसाठी, घरात केलेल्या चकल्या चुकल्याने हैराण झालेल्यांसाठी आणि कानाचे पडदे फाडणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने बेजार झालेल्यांसाठी आम्ही घेऊन आलोय हास्य विनोदाची आनंददायी दिवाळी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। मंडळी, या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की ह्या दिवाळीचा बंपर ड्रॉ म्हणजेच मानाचे फेटे आणि विनोदाचा सातबारा कोणाला मिळणार आहे ते। कालच्या भागात हास्य बुद्रुकने धूमधडाका केलाय तो तुम्ही पाहिलाच आहे। बघूया या आजच्या भागात हास्य खुर्द काय धमाका करतायत। तेव्हा लागलीच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। सुरुवातीला येत आहेत या आठवड्यापासून हास्य खुर्दमध्ये सामील झालेली नवीन जोडी, अर्थात नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली रसिका वेंगुर्लेकर आणि सध्या जोरदार चालू असलेल्या वस्त्रहरण या नाटकामध्ये गोप्याची भूमिका साकारणारा मुकेश जाधव। ये उठना घ्या, उठना ओ सुगंधी उठना वाले, सुगंधी उठना ओ सुगंधी उठना घ्या। ओ मॅडम घ्या ना, उठना घ्या ना। हे उठना वाला दोन रुपये मला कुठनं दे रे। तुम्हाला हवंय? हा, किती हवंय? एक दे ना साहेब तुम्ही 4 पाकिटं ठेवा। 4 कशाला? नाही तेवढी लागतीलच ना तुम्हाला। आणि साहेब तुम्ही माझ्या उठण्याने आंघोळ केली हे तर कोणाला सांगू नका हा का? त्याने का होणार आहे? उगीच लोकांचा उठण्यावरचा विश्वास उडायचा। साहेब घ्या ना। गेले गेले हे पण गेले। हे काय? रसिका वेंगुर्लेकर MBA ह्या सुशिक्षित बाई दिसतात। माझा धंदा इथे नक्कीच होणार। हो, आले आले मी आले 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 आले। हा घ्या, हा ओला कचरा, हा सुका कचरा। हा मॅडम, दिवाळी कचरा टाकून ये मग देते। हा कचरा ओ काय झालं? मी काय कचरेवाला वाटतो का तुम्हाला? आल्या आल्या काय कचरा करून टाकताय माझा? अय्या, म्हणजे तुम्ही कचरेवाले नाही आहात? नाही ना। अय्या, सॉरी 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 सॉरी, मी अशी वेंदुळी आहे ना, मला काही कळतच नाही की कचरेवाला नाहीये मी। असं कसं तुम्हाला रिअली सॉरी, असं कसं घडलं माझ्याकडून? इतका वेंदुळे। मॅडम मी पण आहे ना स्किट मध्ये, मध्ये मध्ये मला पण बोलू द्या ना। बाय द वे मॅडम, हॅपी दिवाळी। शुभ दीपावली। मॅडम आंघोळ करणार काय? काय? नाही पहिले आंघोळ करणार का असं विचारायचं होतं मला। मी रोज अंघोळ करते, सकाळपासून करते, लहानपणापासून करते, आज पहिली का करू? ओ तसं नाही हो, म्हणजे ते आता दिवाळी आहे की नाही, मग ते उठणं बिटणं लावून अभ्यंग स्नान करणार का असं विचारायचं होतं मला। नाही, दिवाळीत करेन कदाचित, पण त्याचं काय? अहो तेच तर सांगतोय। अहो मी उठणेवाला आहे, उठणं विकायला आलोय तुम्हाला। प्लीज घ्या ना उठणं। उठणं आणलंयसा? कुठनं आणलंयसा? उठणं कुठणं ह्या एका पंचसाठी तुम्ही जो काय कोल्हापुरी टोन लावला ना, क्या बात आहे वा। मॅडम प्लीज उठणं घ्या ना, फार किंमत नाही याची, फक्त 2 रुपये। हे अगदी घरगुती पद्धतीनं घरातल्या घरात बनवलंय मी। हो घ्या ना, विकत घ्या ना प्लीज। हो माझं हे उठणं कोणीच विकत घेत नाही मॅडम, कोणीच विकत। अहो सकाळपासून एक उठण्याचं पॉकेट विकलं गेलं नाही। हा असंच काहीतरी बहुतेक। तुम्ही का पिपाणी वाजवतोय? ते आहेत ना। तुम्ही फक्त आहे ना सुगंधी उठण्याच्या आहे ना 2-3 पुड्या विकत घ्या, माझी बोवणी करून टाका, खूप उपकार होतील तुमचे। 2-3 पुड्या? मला सांगा आता तुमच्याकडे किती उठण्यांच्या पुड्या आहेत? आधी सोडलेल्या त्या पण सांगू? नाही नाही नाही, म्हणजे ह्याच्यातल्या पुड्या ना, या असतील एक 100 असतील। या सगळ्या पुड्या विकल्या जातील याची खात्री मी देते तुम्हाला। सगळ्या पुड्या विकल्या जातील? सगळ्या। अहो तुमच्यासाठी तर एकच पुडी पुरेशी आहे ना। थँक्यू। नाही नाही, मी विकत घेणार नाहीये। या सगळ्या पुड्या इतर लोक कसे विकत घेतील याची आयडिया देणार आहे मी तुम्हाला। काय सांगता? येस। पण काय आयडिया देणार तुम्ही मला? हे बघा, मी MBA मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट केलंय। आपला बिझनेस कसा ग्रो करायचा, कसा मोठा करायचा याचे धडे घेतलेत मी, आणि त्याबद्दल लोकांना सल्ला देणं हे माझं काम आहे। काय सांगता? आणि तुमच्यासारखा गरजू
मेहनती माणूस बघितल्यावर त्याचं आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं असं वाटतं मला, आणि त्याबद्दल तुम्हाला मदत करण्यासाठी मी नेहमी तत्पर असेल. मॅडम खरंच तुम्ही मला मदत करणार? हो करेन ना. तुमच्या आयडियामुळे माझ्या या सुगंधी उठण्याचा धंदा नक्की वाढेल ना? हो वाढेल? वाढेल म्हणजे असा वाढेल. एवढा वाढेल? हो. काय सांगता? अरे बापरे. मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव ना मॅडम, माझं नाव फुकणं आहे. नाही मग सॉरी, मग कठीण आहे. रडू नका हो, रडू नका. मी आहे नाही होणार. ना, मी चॅलेंज स्वीकारलाय तुम्हाला करोडपती उद्योगपती बनवायचं. माझ्यावर विश्वास होय, होय, मी ठेवा. करोडपती. मला सांगा तुमच्या उठण्याचं नाव काय? हे काय सुगंधी उठणं हो? तुमच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे, कळतंय का तुम्हाला? म्हणून तुमचं प्रॉफिट होत नाहीये, तुम्ही श्रीमंत होत नाही आहात. एक प्रोडक्ट असतं, त्याचं प्रोडक्ट नेम असतं, ब्रँड असतो. ब्रँडचा जमाना आहे. छे. ब्रँड इज व्हेरी इम्पॉर्टंट. बँड मध्ये काय दम नाही राहिला हो आजकाल. आमचा बाबा बघा बँड मध्ये ढोलकी वाजवायचा, आता ढोलकी सोडली, डोशाची गाडी टाकली आहे. ते बघा काय रे, तवा तापला का? 2 डोसे टाक. अरे काय डोसेस टाकायला सांगतोयस? मी काय सांगते तुला, ब्रँड असतं की नाही, ब्रँडेड जीन्स असते, ब्रँडेड टी शर्ट असतात, हो की नाही? मला सांग तू कुठल्या ब्रँडची जीन्स वापरतोस? जीन्स ते बघा ते हा ते 2 घेतल्यावर 1 फ्री मिळताना ती वापरतो मी. हा हो, नाक्यावरती ना मस्त सेल लागलेला आहे. अशा फाटलेल्या भेटलेल्या जीन्स पण मिळतात तिथे. मला सांग तिथे टॉप आहेत का लेडीज? अरे लेडीज एकदम टॉप आहेत. तर मी म्हणत होते की ब्रँड खूप महत्वाचा असतो. आपण सगळ्यात आधी तुझ्या या उठण्याचं काहीतरी छान असं नाव ठेवूया. नाव ठेवूया मॅडम, नाव ठेवूयात. मला सांग तुझं नाव काय? मॅडम माझं नाव आहे सदा. ठरलं, आजपासून या उठण्याचं नाव सदा उठणे. मॅडम ते असं कानाला ऐकायला विचित्र वाटतं ते. दुसरं बघा ना काहीतरी जरा वेगळं असं. हा वेगळं उठणे, झोपेतून उठणे किंवा मग बसून उठणे. इंटरेस्टिंग ना, इंटरेस्टिंग. त्यापेक्षा आयुष्यातून उठणे कसं वाटतंय? मस्त आहे ना. आयुष्यातून उठणे कसं वाटतंय? काय कमाल वाटतंय आयुष्यातून उठणे? हो मॅडम तुम्ही काय डोक्यावर पडलात काय? हो आयुष्यातून उठणे कसं काय कमाल वाटेल? अहो 2 रुपयाची पुडी ती कोण बघताय सांगा ना मला. अहो ती पुडी अशी टरकन फाटतात, सकाळी सकाळी उठल्या टरकन अशी फाटतात. त्यातलं उठणं जर खाली पडलं ना तर हे काय असं सुद्धा करत नाही कोणी. एवढी किंमत नसते त्याला कोण ना. मॅडम जाऊन देतो, तुम्ही एक काम करा ना, 2 पुड्या विकत घ्या, माझी बोनी करा, मी जातो. घ्या. अहो काय, मी तुम्हाला मोठा उद्योगपती बनवण्याची स्वप्न दाखवते आणि तुम्ही काय 2 पुड्या विकताय मला? थांबा ना, ही आयडिया अजून आपण छान वर्क करू. नको. तुम्हाला कळतंय का, ब्रँडचा जमाना आहे. आपण एक काम करू, या ब्रँड साठी ना आपण एक ऍड करू आणि त्यात कॅटरीनाला ऍड करू आणि कॅटरी करून ही ऍड आपण अशी पब्लिश करू. मी काय म्हणतो, ती कॅटरीना माझ्या या सुगंधी उठण्याच्या ऍड मध्ये काम करेल? का नाही करणार? अरे ती कॅटरीना एक दिवस तुझी फॅन होणार आहे. माझी? लक्षात ठेव, मोठा बिझनेसमॅन, करोडपती, अब्जाधीश होणार आहेस ना तू. हा मी अब्जाधीश होणार आहे. येस. आपली अशी पिवळ्या साडीतली कॅटरीना पाण्यात पाय ठेवून बसलीये आणि मागे आपलं थीम जिंगल चालू होतं. दिवाळीचा आनंद लुटणे, सदा सुगंधी उठणे. वा वा वा, दिवाळीचा आनंद लुटणे, सदा सुगंधी उठणे. दिवाळीचा आनंद लुटणे म्हणजे सदा सुगंधी उठणे. क्या बात आहे मॅडम, कानाला किती बरं वाटतंय. कशी वाटली ऍड? मस्त मस्त, एक नंबर. ग्रेट. तर तुला ही जिंगल आवडली? आपण लगेच रेकॉर्डिंगला देऊ. वाराणसी लगेच लोकेशन बुक करून टाकू आणि काम करू, आपण कॅटरीनाला बुकिंग अमाऊंट म्हणून एक ऍडव्हान्स देऊन टाकू. आणि तू एक 15 लाख मला ऍडव्हान्स देऊन टाक. 15 लाख? 15 लाख? नाही, तुम्ही आवाज जरी सौम्य लावला तरी ते 15 लाख आहेत. 15 लाख. आय नो. अहो 15 लाख ऍडव्हान्स आणि मग नंतर पुढे किती द्यायचे? साधारण 1-1.5 करोड मध्ये आपली ही ऍड बनून जाईल. रे फार मोठी गोष्ट नाही. 1-1.5 करोड? मॅडम या बसा ना जरा इथे. बस. ओके. तुम्हाला माहितीये काय? मी हा जो सुगंधी उठण्याचा बिझनेस करतो ना, त्याचं टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे माहितीये? किती? 145 रुपये मात्र. आणि समजा हा माझा धंदा धो 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 चालला आणि ही सगळीच्या सगळी पाकिटं विकली गेलीच तर मला किती रुपये मिळणार माहितीयेत का?
किती? 250 मात्र. म्हणजे नेट प्रॉफिट किती सांगा? किती? 80 रुपये मात्र. मग समजा ह्या 80 रुपयातून मी तिला 1.5 कोटी दिले, हा, मग उरलेल्या पैशातून मी माझं घर कसं चालवायचं? नाही नाही, अगदीच जेन्युइन प्रश्न आहे. कसं चालणार तुमचं घर? एक मिनिट म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी तुमच्याकडे पैसा नाहीये? माझ्याकडे पैसाच नाहीये. पैसे कमवण्यासाठी मी हा धंदा करत होतो ना. म्हटलं कोणतरी 2-3 उठण्याची पाकिटं विकेन, पैसा कमवेन, पण नाही, तुम्ही आला तिथे फुकटचा सल्ला द्यायला. मरे देव, तुम्ही 2 पाकिटं घ्या आणि जाऊन दे ना, विषय संपून मी टाका. तुला आयडिया दे. जाऊन दे, घेऊन टाका, समजून टाका विषय. चला. तुमच्या ह्या तरुणांचं नाही असंच असतं. तुम्हाला रिस्कच घ्यायची नाहीये, तुम्हाला मोठंच व्हायचं नाहीये. मग कशाला आलास वर तोंड करून माझ्याकडे? मला मदत करा म्हणजे बिझनेसमन व्हायचं. मी कुठे आलो तुमच्याकडे मदत मागायला? मी आपली साधी उटणी विकायला आलो होतो. तुम्हीच नको ते सल्ले देत राहतात मला. हे बघा मॅडम, तुम्ही एक त्यांना सुगंधी उटणी नाही घेतली तरी चालेल, पण मी जातो. चला इथून. कुठे चाललास? एक काम कर, तू जा, 500 रुपये ठेव आणि जा. 1 मिनिट, 500 रुपये कसले? कसले म्हणजे? अरे माझ्या सुपीक डोक्यातून अशा इंटेलिजंट आयडियाज दिला मी तुला तुझा बिझनेस मोठा करायला. कोणी आयडिया मागितलं होतं तुमच्याकडे? माझी द्या, मी जातो. इतरांकडून मी 1.5 लाख रुपये चार्ज करते, तुझ्यासारख्या साध्या उठणं विकणाऱ्याकडून मी 500 रुपये मागते. माझी कन्सल्टन्सी फीज माझी पिशवी तुला द्यावीच लागेल. का? हे बघ, हे मी जप्त केलंय. तुला जर काही हवं असेल तर तुला फीस द्यावी लागेल. मॅडम, नाही, माझा धंद्याचा विषय हो. धंद्याचा पिशवी तुम्ही द्यावं, असं नाही करता. 1 मिनिट, माझ्या घराच्या बाहेर नाही तर मी जोराने ओरडेन. कशाला? ऐका ना. मॅडम, माझी पिशवी द्या. ऐका ना मॅडम, माझी पिशवी. वा, तुमचा या हास्य जत्रेमधला हा पहिला परफॉर्मन्स अतिशय उत्तम झाला, त्याबद्दल खूप अभिनंदन. आणि आता जाणून घेऊया सरपंचांचं मत. प्रसाद. मुकेश, रसिका, तुम्हाला दोघांनाही दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. दरवर्षी असं असतं लहानपणी की आई बाबा एका टिपिकल फटाके आणून देत असतात आणि आपण जसजसे वर्ष मोठे होत जात असतो तसं आपल्याला नवीन फटाक्यांचं आकर्षण जास्त वाटत असतं. कुठे ना कुठेतरी आपण ते फटाके बघितलेले असतात. तसं माझं काहीसं तुमच्या बाबतीत झालं की हे सगळे फटाके बघून झालेले आहेत माझे, त्यांचा आवाजही कानांपर्यंत पोचलेला आहे. आता 2 नवीन फटाक्यांची गरज होती आणि जेव्हा गरज होती तेव्हाच ते फटाके इथे येऊन वाजलेले आहेत. त्यामुळे मला फार बरं वाटतं आहे या जोडीला या मंचावरती बघून. विश यू ऑल द बेस्ट. सई. त्या उठण्याचं नाव ना जुजबी ठेवलं असतं तर ते लगेच विकलं गेलं असतं. छान होतं स्किट, मजा आली, हसलो, खूप हसलो. टायमिंग तुझं जबरदस्त आहे मुकेश. मला बघता क्षणी कळलं की तू टायमिंगचा बादशाह आहे आणि त्याचा तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे पुढच्या जर्नीमध्ये आणि तो तुम्ही करून घ्यावात. ऑल द बेस्ट, वेलकम. वा, आता जाणून घेऊया किती गुण देतात. सई. आम्हा दोघांचेही गुण सारखेच आहेत, त्यामुळे आम्ही एक सामूहिक गुण देतोय. 8.5 गुण दोन्ही सरपंचांकडून. क्या बात आहे. पहिल्या परफॉर्मन्ससाठी 8.5 गुण, खूप चांगले गुण मिळालेत. आणि आता आम्ही तुम्हाला दिवाळीची एक स्पेशल भेटवस्तू देणार आहोत आणि ती भेटवस्तू आहे टिकल्या. काय तुम्ही ह्या मंचावर टिकला आहात ह्याचा आनंद आम्हाला आणि तुम्हालाही सदैव मिळत राहावा म्हणून ह्या टिकल्या. त्यामुळे प्लीज टिका आणि तुमच्यावर जी काही टीका टिप्पणी होईल त्यातून योग्य ते टिपून मग पुढे पाऊल टाका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आता आपल्या समोर येणार आहेत हास्य खुर्दचे इनामदार, विनोदाची भक्कम तटबंदी अर्थात प्रसाद खांडेकर आणि लखलखती हास्य दीपमाला अर्थात नम्रता संभेराव. बाई या, अहो या सर. अहो बाई या, अहो काय होत नाही बाई. सर सर इथे मी सर. बाई थांबा थांबा, काय घाबरू नका. एक मिनिट. बाई हा बघा, हा तो पुरातन वाडा बघा. बाई वाडा, बाई वाड्यावर या.
काय काय म्हणली वाडा वाडा बघायला या असं मला म्हणायचं बाई. वाडा दाखवायला आणलाय तुम्हाला. सर ऐका ना सर सर मी काय म्हणते आपण इथं आडवाट्याला या इथं वाड्यात काय करतोय तिथं पोरं बाहेर खेळतायत ना मग काय म्हणतील पोरं आपल्याला काय म्हणतील जास्तीत जास्त काय म्हणतील काय जाडा बाईनं वाडा दाखवतोय. भारी जोक मारता सर तुम्ही पण कसं आहे आपण पिकनिकला आलोय ना नाही चांगलं दिसत सर. असू दे नको पोरं तिकडे पकडापकडी घेत आहेत आपण इथे पकडापकडी घेऊया. म्हणजे मला भीती वाटली तर मला पकडा असं सांगतोय. भीती वाटली तर मला पकडा. सर मी काय म्हणते मला एक कळणं झालंय म्हणजे एवढे सगळे शिक्षक असताना तुम्ही मला एकटीलाच इथं का बरं आणलंय म्हणजे. तुम्ही कसं आता इतिहासाच्या शिक्षिका तुम्हाला इतिहासात रस आहे. रस आहे मला तुमच्यात रस आहे. इतिहास तुमच्या शिकवण्यात रस आहे तुमच्या इतिहासात रस आहे असं सांगतोय मी. आई अजिबात घाबरायचं नाही घाबरत मी. मला लगेच मिठी मारा हात पकडा काही करा भीती वाटली. मग तो हा ना पुरातन वाड आहे. पुरातन 17व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला. 17व्या शतकात म्हणजे द अडल्बार्टो द गामा या पोर्तुगीज राजाने हा वाडा कोणी द अडल्बार्टो द गामा याने हा वाडा बांधलाय असं म्हणतात. आजही अडल्बार्टो द गामाचा वास या वाड्यात आहे. तेच मग ना कुबाट वास येतोय उंदीर मेला वास म्हणजे संचार असं म्हणतात. आजही अडल्बार्टो द गामाचा आत्मा इथे फिरतो इथे संचार करतो. मीच आवाज काढला. मी आवाज काढला म्हणजे असा जर आवाज आला तर घाबरू नका. बाबू मी घाबरले ना. आता मिठी मारली तशीच मिठी मारा. इकडे भाई ह्या वाड्याची तुम्हाला माहिती सांगतो. सांगा. अडल्बार्टो द गामाने 17व्या शतकात हा वाडा बांधला. हे बघा हे काय माहिती तुम्हाला. हे काय आहे. हे बघा एक मिनिट बघा तुम्हाला कळेल लगेच. हा राजाचा एक सेवक होता. सिलाडे द गौरवा मोरा हलकटा. सिलाडे द गौरवा मोरा हलकटा या नावाचा राजाचा एक नोकर होता. त्याचा हा मॉप. बाबू तुम्हाला सांगतो तो मॉप मध्ये चांगला होता. ऍक्टर म्हणून माणूस म्हणून एकदम वाईट. मॉप टिकला माणूस गेला. बघा हे काय माहितीये अडल्बार्टो द गामाचा पापाच काय बरे. इजिप्त मध्ये राजांची असतात ना तर मम्मीच. पोर्तुगीज राजांचा होता तो पापाच. हा राजाचा पापाच एवढा 300 वर्ष जुना आहे. 300 वर्ष त्याला जतन करून ठेवलं इथे. 300 वर्ष जुना. बाबू एवढी जुनी गोष्ट तुम्ही जतन करून एवढं सॉलिड माहिती आहे सर तुम्हाला. तुम्ही घाबरताय का. घाबरताय का सर. घाबरू नका. मिठी मारा. सर लय उकाडताय सर. लांब सर. मी सांगतोय भीती वाटली तसं मिठी मारा. असू दे काय. तर हा एवढा 200-300 वर्ष जुनी याची बॉडी इथे जतन करून ठेवली. हे बघा हे काय माहितीये. हा जो राजा आहे ना राजा अडल्बार्टो द गामा ह्याने त्याची पहिली राणी एमा द वाव हे तिचं नाव राणीचं. तिला लिहिलेलं हे पहिलं पत्र. मला बघू. तुम्हाला काय पोर्तुगीज भाषेत आहे तुम्हाला काय कळणार आहे. तुम्हाला येतं का पोर्तुगीज भाषा. नाही मला साधं मराठी येत नाही. पोर्तुगीज कसं काय येईल मला. मला फक्त बघू दे एवढं काय. एवढं जुनं पत्र बघा काय बघायला काय जाते ना. The world is me, care was me, here, the club, the girl as well. And the world was me, care was me, and was me. The world was me, here, the rest because we just said the story, okay? I tell Barty, then, come on! सर बघू ना ते पत्र कुठं गेलं. उडालं होतं. बाई मला पोर्तुगीज भाषा येते. काय गंमत करते माझी. आता तुम्ही बोलात पोर्तुगीज. कोण. हे पत्र वाचलं तुम्ही. मी वाचलं. बाई असं काय करता तुम्ही. आता तुमच्या तोंडाने मी खरंच वाचलं का बाई. तुम्हाला तरी मला मगा धरणं असं वाटतं का
मी तर पहिल्यांदा नाही, मी तर आधी पण येऊन गेले सर. मला असं वाटतं माझी जीभ वळाली, जीभ वळाली माझी. बाई माझी बोबडी वळाली हो. असं काय वळू नका, चांगल्या वळणाच्यात तुम्ही. बाई ऐका, आपण इथून निघूया. चला नको सर. सर मला 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 इकडच्या राजाची माहिती ऐकायची सर. प्लीज ऐकू ना सर. सर मला ऐकू ना सर. सर राजाची मी. बाई मला भीती वाटायला लागली आता. मला मिठी मारा. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग सगळा इतिहास सांगते ती. हा जो राजा आहे ना, त्याचा इथे शयन कक्ष होता. इथे त्याची मैफिल भरायची. एके दिवशी अशी मैफिल ऐन रंगात आली होती. एमा द वाव तिच्यासाठी ओपेरा गात होती. आणि त्या बाई 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 हो बाई 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 सर तुम्ही खाली का बसलात? तुम्ही घाबरल्यासारखं का वाटतंय? तुम्ही ओपेरा गायला. काय ओपेरा? कोण गायलं? तुम्ही गायला. काय गायले? ओपेरा. मी ओपेरा? बापेरा. तुम्ही गायला हो. बापेरा सर, मी ओपेरा कसं गायलं? सर मी गायनात कच्ची आहे सर. अहो पोरांकडनं प्रार्थना म्हणून घेताना फक्त अशा मी ओढवलं होते. मी माझी अर्धी प्रार्थना. सर मला भीती वाटते. पण सर मला इकडचा सगळा इतिहास जाणून घ्यायचा सर. मला इथनं नाही जायचं सर. थांबा ना आपण निघूया इकडून. सर ऐका ना सर. बाई ऐका ना माझं. थांबा ना सर. बाई चला ना इकडे माझं. चला ना. थांबतो ना मी. थांबतो. भाई तू कोण आहेस? तू कोण आहेस? मी तुमच्या स्किट मध्ये नाहीये. ओ बाई बाई हो बाई, इथे नसलेले लोक. बाई बाई इथे नसलेले लोक पण येत आहेत. चला ना बाई. सर मला बघा इथं काय सापडलंय सर. बाई नको काय सापडव. सर बघा काय सापडलंय सर. राणीचा फोटो सापडलाय. राणीचा फोटो. सर हा फोटो एकदम माझ्यासारखा दिसतोय सर. सर मला भीती वाटते. बाई लांब लांब तू लांब. बाई तुम्ही लांब नको. सर ऐका ना. बाई तुम्ही नको ना लांब. सर ऐका ना. नको ना बाई तुम्ही लांब. मला भीती लांब तुम्ही. काय करताय? बाई पाणी तरी पकडा. बाई अरे सोडा ना कुत्र्यांना. सोडायला. काय चाललंय इथं सर? बाई इथून कोणतरी आलं. मी बघितलं. बाई कोणतरी मला माफ करा बाई. मला चुकलं. मला माफ करा बाई. बाई मला चुकलं बाई. बाई आला वेलकम 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 टू द वाडा द ग्रेट. बाबा उठला. बाबा उठला. इमा द वाव माय लव ओला वेलकम. नाही नाही डॅडी. पापा. हा पापा पापा तेच. पापा ही इमाद वाव नाही. मग ही नमाद संबेराव आहे. The principal academy madam, you cover strike it in the Kandika. हा कुछ तो इस तासे सुख सगा बुद्रुक. नाही हो खुर्द खुर्द. बुद्रुक नाही ऐका ना हो. The Waver Street in the Kiwi, so he in the Waver Street, go to the Green. कोण आहे तिकडे? Whoa, it's there! The Waver Street! ए बात. ओ माय ओम. ओ माय माझ्याकडे. Om Namah Shivaya! ओम नमः शिवाय. दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची कंठी जळके माळे मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल बुद्धी. दर्शन मात्र मला का दर्शन मात्र नाही ते दर्शन मात्र आहे. लंबोदर पितांबर फळीवर वंदना. वंदनाला फळीवर ठेव.
पोर्तुगीज चर्चा समोरची भूतात. मराठी आरत्या कसला गाता? शिवानी चॅनल मराठी आहे ना. अजल बोच गो मग वहिनीला तर शिल हे माझा वाव लागला डीज प्राला कपाल आला ढिला लावाला. बरोबर आहे. बसून काय ते सगळं मिटवून टाका एकदाच. दोघांनी संबंध टाका. मी आलो जरा बाहेर जाऊन आलो. अजल पाच काम अल्फ्राडोने माझा म्हणजे राणी एमत वावच खून केलं. अल्फ्राडोने मला सुद्धा दगा दिला. अल्फ्राडो ना एक नंबरचा बेकार माणूस आहे. लय लय बेकार आहे. बेणं पोरग ते. मी असेल बाहेर गोटा घेत असेल मी जरा पाठवतो. आज लगेच पाठवतो. कुठे अल्फ्राडो इथेच आहे. आज अल्फ्राडो पण आहे. कुठं आहे अल्फ्राडो? तूच अरे हो आम्ही अल्फ्राडो नाही. मी अल्फ्राडो प्रसाद आहे. मी प्रसाद. माझ्या नावातच टॅलेंट आहे. हो त्याच्या नादी लागू नको. उठवा उठवा. सर गचकली की काय? ओ सर उठा. मस्करी करत होतो तुमची. सर धडा शिकवायचा. अरे अहो सर हा पापा नाही कदमांचा आप्पा आहे. ओ सर पण हे बरं झालं. या झाडाला असंच असंच पाहिजे. इतिहासाच्या नावाखाली सगळ्या शिक्षकांना घेऊन येतो आणि त्यांची छेड काढतो. हा या झाडाचा इतिहास आहे. उठायला पाहिजे. सर उठा ना सर. सर उठा. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. हिलेरियस. मॅड. तुम्ही ठार वेडे आहात. आणि तो म्हणजे तो तुमचा मम्मी म्हणजे तुमचा पापा कोण आहे त्याला एकदा मंचावर बोलूया. जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. श्रमेश आणि कारण आम्ही इतके हसत होतो इकडे आणि तो बिचारा इतका शांतपणे इथे झोपला होता. क्या बात आहे. हे खूप अवघड आहे. फार मजा आली. आणि जे भिंतीमधले 2-4 जे हात आहेत त्यांनाही आपण रंगमंचावर आमंत्रित करूया. आपला आर्ट डिपार्टमेंटचा हा सदस्य ऋषिकेश विचारे आणि हा असिस्टंट डिरेक्टर निखिल बने ह्या दोघांनी सुद्धा खूप कमालीची साथ दिली. आता जाणून घेऊया सरपंचांचं मत. प्रसाद. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये मी या जॉनरचं आणि या लेवलचं स्किट कधीही पाहिलं नाही. क्या बात है. ह्यूज कॉम्प्लिमेंट. व्हॉट अ फ्लेवर. म्हणजे काय काय कमाल केलीस तू प्रसाद. म्हणजे हा फ्लेवर स्किटमध्ये येऊ शकतो आणि तो इतका चपखल बसू शकतो आणि त्याचं इतकं उत्तम सादरीकरण होऊ शकतं. हे मला कधी स्वप्नातही वाटलं नसतं. नमत तुझ्याबद्दल काय बोलायचं. म्हणजे ते शिक्षिकेचं कॅरेक्टरही तेवढ्याच ताकदीने तू उभं केलंस. त्या राणीचं कॅरेक्टरही तेवढ्याच ताकदीने उभं केलंस. आणि श्रमेश अफलातून डेडली अभिनय होता तुझा या स्किटमध्ये. आणि तुमच्या दोघांचंही खरोखर कौतुक आहे. म्हणजे या स्किटमध्ये तुमचा हात होताच. काही वादच नाही. सवालच नाही. खूप 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 लाजवाब प्रसाद. लाजवाब. बस भारी. सरपंच सई. मी स्किट बघते असं मला वाटलं नाही. मला असं वाटलं की मी एक फिल्म बघतेय. एवढ्या सगळ्या गोष्टी एका वेळेला घडत होत्या. अमेझिंग. म्हणजे यू डिझर्व एव्हरी बिट ऑफ इनामदारकी दॅट यू हॅव असं वाटतं. आणि यू डिझर्व समथिंग मोर दॅन ओनली वर्ड्स ऑर द स्टँडिंग ओवेशन अँड वी आर कमिंग देअर फॉर दॅट. ये बात. क्या बात है. काही पर्सनॅलिटीज अशा असतात ज्यांचं नाव घेतल्यावरती असं फिलिंग येतं की ही ॲक्ट्रेस ना विषय कट. तशी एक ॲक्ट्रेस आहे आणि तिची वारंवार आठवण तू करून देतेस. वा वा.
भक्ती बर्वे. माझ्या हातात आत्ताच्या माणसाची प्रतिमा आहे. तो शब्दशः 1,00,000% माझा देव आहे. ओ माय गॉड. निळू फुले. निळू भाऊ बाप माणूस, मोठा माणूस, बाप नट. शब्द तोकडे पडतात त्यांचं वर्णन करायला. मी असं म्हणेन की हे स्किट एवढंच जोरात वाजलं कारण स्किटची सुरुवात निळूभाऊ सरांच्या बाई वाड्यावर या ह्या वाक्याने झाली. क्या बात. What a coincidence. मला आताच तुम्हा दोघांना दिवाळीची खरं भेटवस्तू द्यावीशी वाटतेय. तुमची दिवाळीची भेटवस्तू आहे नम्रता प्रसाद हास्य पाऊस. तुम्ही जेव्हा जेव्हा मंचावर येता तेव्हा विनोदाचा अक्षरशः पाऊस पाडता आणि हा मंच उजळून टाकता, त्यामुळे तुम्हाला हास्य पाऊस. मंडळी, आता तुमच्या समोर मालवणातले असे 2 हास्यवीर येणार आहेत जे मंचावर आले की त्यांच्या अंगात विनोदाचा संचार होतो आणि ते आपल्याला अक्षरशः झपाटून टाकतात. आणि बरेचदा त्यांची शांती मानाचे फेटे आणि विनोदाचा सातबारा मिळाल्यानंतरच होते. तर तुम्हाला चंद्रसफर घडवायला तुमच्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 हास्यरत्न प्रथमेश आणि श्रमेश. फोन वाजला. हॅलो हॅलो हॅलो. हा काय काय काय. हा पोचलो. हो काळजी करायचं कारण नाही. 2 कवट्याचे पोले घेतलेत म्हणजे अंडी. काय झालं, आमिर हडकर आहे ना त्याची कोंबडी आली होती दारात, तिला जो ब्लॅकमेल गेला की नाही 2 अंडी दिला टापकेन. लगेच कवट्याची पोले करून टाकले. एक काम कर वासाडे ऐक जरा, खेक्या करू नकोस. मी चंद्रावर चाललोय, भाजी मार्केटमध्ये नाही. तर सारखा फोन करून तर देऊ नको, नाही तर रोमिंग लागेल आणि बॅलन्सची वेल्डिंग करशील माझ्या आणि तुझ्या पण. काय फोन ठेवायचा की दालणार फुकटची नाही ती. तर नमस्कार मंडळी. ओळखली काय? ओळखले माणूस की जिवंत आहे अजून म्हणायला. तरी पण ज्यांनी ओळखलेली नाही त्यांना सांगतो मी चंद्रू गानू देवलेकर. हा काय जमलं. आणि या माझा जुजुबी पुरस्कार. हा पण खरं सांगू मला अजून पण कळलेलं नाही ह्या माझा कौतुक होता की जो केलेला पोपट होता. पण ठीक आहे, आपल्या लोकांनी नाचवाय सांगितलेले म्हणून नाचवतोय. तर मूल मुद्दा काय आजचा, अमेरिकेमध्ये जसं नासा आहे ना तसं मी माझं मासा काढलंय. तर मासा म्हणजे काय, मालवण अँड शेंद्रू असोसिएशन म्हणजे मासा. तर मासाच्या अंतर्गत त्याच्या बॅनर खाली मी हे यान तयार केलंय आणि ह्या यानात बसून मी चंद्रावर जाणारा एक मुंबईचा ताडगडी घेऊन. काय जमलं तर ताडगडी बोलवलाय मी मुंबईतनं, पण झेमने हेल्पटतोय कुठं, याला जाऊ गेला कुठे टचबलला की काय पर्यास. तर ता येईपर्यंत मी देवाची पूजा करतो माझ्या. आलो सर. आलो. यस सर, मी पोचलेलो सर. कोकणातून पहिल्यांदा चंद्रावर रॉकेट जातंय आणि त्यासाठी माझं सिलेक्शन झालंय. ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन. यस सर, आय एम रेडी सर. मी याला लात लागली असती, कवटा फुटली असती माझी. घबराव काय झालं काय. चंद्रू गानू देवळेकर. हा वय मिस्ता कोकणचा चॉकलेट हिरो. बोल काय. अहो पण तुम्ही तर डिरेक्टर आहात ना, तुम्ही तो बाहुबली करत होतात ना. नाही काही टायमासाठी बाहुबली मी बारदाण्यात गुंड्या लिहून ठेवलाय. का? तर काय तू वासाड्यामधनं कल्टी मारलीस म्हणून मी प्रसाद खांडेकरला घेतला माझ्या अंगात मस्ती म्हणून. तर त्याला घेतला आणि त्याला काय केला, त्याला म्हटलं पोरा बॉडी कर. तर त्या वासाड्यान पार्ट 1 आणि पार्ट 2 ची बॉडी एकदम केला आणि तो बेडकार का फुगला ना टामकान. मग कॅमेऱ्यात बाहुबली कमी आणि खाऊगली जास्त दिसायला लागला. मग त्याला जरा डिबार केलाय मी. त्याला सांगितलं जरा पातळ हो, शेवग्याचे शेंगे यार का मग शूटिंग करू. काय आपण मग हे अचानक चंद्रावर जायचं कुठून आलं तुमच्या मनात? माझ्या नाही पप्पेच्या मनात आलं. पप्पे माझी नात नाकावडी पोर आहे, पप्प्या जानू देवलेकर माझी नात. तिला काय आलं हटावलं पुढे येऊ नको मागा. हा काय आलं आपला रातला मी जेव्हा बसलेलं होतं ते आले म्हणे तात्यानो मला गोष्टच सांगा. आणि कसली गोष्ट, चांदोमाची गोष्ट. मला काय लफडी काय समजत नाही चांदोमाची. मी शांत राहिलो, म्हटलं काहीतरी केलं पाहिजे म्हणून टोपभर भात केल्याने आडवं पडलो आणि जाऊ दिसला वरती एवढा मोठा चपाती एवढा
म्हटलं सगळी लपडी ह्याच्यामुळे होता, एक दिवस ह्याच्यावर चढूनच दाखवतो म्हणून म्हटलं यान तयार करूया आणि कुणाला तरी सोबत घेऊन जाऊया आणि वरती जाऊन टाकूया वेल्डिंग करून काय. म्हणजे आपण ह्या यानाने चंद्रावर जायचंय? मग यानंच जायचंय वर. पण सर हे यान चंद्रापर्यंत पोचेल? पोचून परत खाली येईल. टेन्शन नको. 2 मोटारी लावले इरीच्या, एक पेट्रोलवर आहे आणि एक डिझेलवर आहे. काय म्हणला? 2 मोटारी? असं का? महागाई वाढले ना सगळ्यांच्या कृपेने, जर स्वस्त पडेल तर टाकायचं आणि वर गलटी मारायची. पण सर मी असं ऐकलंय ते रॉकेट उडवण्यासाठी असा शास्त्रोक्त अभ्यास असतो, त्याचं एक वेगळं सायन्स असतं. सगळं वाचून काढलं एका साईडनं. 12 दिवसात सगळं सायन्स वाचलंय मी. पण सर काही लोक 12-12 वर्ष हा अभ्यास करत असतात. ती त्यांच्या अंगात मस्ती आहे, माझ्या अंगात तेवढी मस्ती नाही. माझ्या अंगात बाकीची पण लफडी आहेत कामाची. कळलं काय? शेती आहे, लावणी आहे, पेरणी आहे, कोर्टाची तारखा आहे. जायला बापूस सुद्धा तिकडं. पण सर 12 दिवसात आपण पृथ्वीवरून चंद्रावर पोहोचू का? पोचू. काय झालं नाही पोचायला? कोकणात माणूस वाचा गेला ना की नुसतं अंगठ्यान पाणी सोडलं पिंडावर की डायरेक्ट स्वर्गात जातो. तर आपल्या चंद्रावर जायला काय प्रॉब्लेम आहे वाचाड्या? नाही तसं नाही सर, म्हणजे मी असं ऐकलं हे रॉकेट उडवणं एकदम असं साधी सोपी गोष्ट नाहीये ना सर. उडवायच्या गोष्टी आम्हाला कोकणी माणसाने शिकू नको तू. आम्ही लहानपणापासून उडतच आले वाय. चौचपात एवढी जमीन असली ना तरी आम्ही वरती उडतो 2 किलोमीटर. कळलं काय? आणि टेन्शन घेऊ नको रे. चेहऱ्यावर किती टेन्शन. दोघं जाऊ चंद्रावर आणि टाकून जाऊ वेल्डिंग करून द्यायची. अहो सर पण ते यान उडवण्यासाठी काही नियम असतात ना, ते नियम पाळावे लागतात. नियम एकच, वात कडायची चांगली. काय घ्यायचं? रॉकेट घ्यायचं, एवढी मोठी वाटी घ्यायची, त्याच्यात दगडी टाकायच्या, खोवायचा आणि पटकन काढायची वाटेची. आणि लावायचं कांड. काय आलं? वात नाही काढली की प्रॉब्लेम होतो. म्हणजे मागल्या टायमा असा विहोल झाला. आठवलं? लांब हो जवळ येऊ नको. आठवलं मला काय झालं मागल्या टायमाला? त्या योगे हातकम करायच्या पोऱ्यान वात न काढता रॉकेट लावलं. काय जमायला? आणि जो फारकन फिरला गेला आडवं. त्या योगे हातकमकर पडवी झोपला होता लुंगी घालून वारा येण्यासाठी. त्या वारा राहिला बाजूला, जो रॉकेट घुसला गेला आत, टाकला जो भाजावल करून सगळी महत्वाची कागदपत्र जळली. पण सर आपल्याला आता चंद्रावर जायचंय ना, तर तिथे जायला असं स्पेस सूट वगैरे लागतो. माझ्याकडे तर आहे, पण तुम्ही ह्या कपड्यात चंद्रावर ते कसं दिसेल बरं? चंद्र काय माझ्याशा मोठा आहे काय शायनिंग मारायला? चंद्रू आहे मी. चंद्रू गाणू देवलेकर. चंद्रू कुठं पण जाऊ दे, फाट्यावर नाही तर चंद्रावर या ड्रेस मध्ये जाणार. तुला माहित नाही मागल्या टायमाला काय आलं? आठवलं? लांब हो. आठवलं मला? मागल्या टायमाला गोव्यात गेलो होतो स्कुबा डायव्हिंगला या ड्रेसवर. कॉन्फिडन्स बघ कुठल्या लेवलला होता माझा. आणि जो सगळे ओढीत बसले होते पावा बघतायत सगळे इकडे तिकडे. मी जो पटकन खेकड्यासारखी उडी टाकली की ना खाली आणि जो एकटाच पेवत होतो वायकिन. आणि जो मला बघून एक जो काला जो बोंबडलेला मासा आला की नाही, एवढा जबडा उघडला माझ्या समोर. अख्खी जो फॅमिली दिसली त्याच्या जबड्यात. सगळे जात बोलले द्यायचे. रागान जाऊ माझ्याकडे बघ, मी हटतोय काय जाऊ. आवडला की नाही मपलर करगोटा जाऊ आवडला आणि जाऊ त्याला हाडवा साड्या पाण्यातच बोललो त्याला. का घाबरला, सॉरी म्हणला आणि जाऊ कल्टी मारला आलेला. एवढा मोठा मासा तुम्हाला सॉरी बोलून परत गेला? मग दरारा जाय तेवढा माझा शेंद्रूचा. कोकणात भावकीत जमिनीवर आणि पाण्यात सगळीकडे माझा दरारा आहे. अहो कळलं तुमचा तो दरारा वगैरे काय ते. आता बोलण्यात खूप वेळ गेलाय, आपण जाऊया चला. मग पहिले एक काम करायला नारळ द्यायला लागेल. अहो ते नारळ बिरळ सगळं ते अंधश्रद्धा आहे तो. मी विरोधात आहे त्याच्या विरोधात. काय देव जर माड्यावर बसला दोघांचा तर कसला विरोध घालायचा तिकडं? याला नारळ द्यायला लागतो, देवाला खुश करायला लागतं. अर्ध्या वाटत जो वेल्डिंग केला सगळीची करायचं काय? बायका पोरं उड्यावर पडतील माझी. कळलं काय? त्यामुळे आपल्याला नारळ महत्वाचा आहे. आणि नारळ कसा दिशा पण दाखवतो आपल्याला. नाही सर, ते दिशा दाखवण्यासाठी माझ्याकडे ऑप्शन आहे सर. ठीक आहे काय आहे तुझ्याकडे? होका यंत्र घेऊन आले सर. हे बघा ह्याच्या दिशा कळते. हे काय होका यंत्र आहे? हा म्हणजे बघा पूर्व पश्चिम उत्तर. फोडलात काय ते? मग परत कशा काचेचं तर आहे. इडा पिडा टल्ले तुझी. कळलं काय? काचेवर तुझं जर काय मड्यावर येणार होतं ना तर ह्याच्यावर आलेला आहे. कळलं काय?
अहो पण आपल्याला दिशा कशी कळणार आता? दिशा कशी कळणार म्हणजे हा काय वरती खावण्याला घेतलाय हा दाखवणार याला दिशा कळणार आपल्याला दाखवतो याला काय बघ आता याने कधी दिशा कळते होते काय ते माझ्यावर शंका घेऊ नका वाहनेर मारेन जाऊ घबरा इकडं आता काय करायचं आता दिशा दाखवल बघा केला काम बरोबर माझ्याकडे झालं शेंडी माझ्याकडे आली माझं काय करायचं ह्या साईडनं आपण जायचं अहो आपण या साईडला गेलो तर आपण चंद्रपूरला पोहोचू आपल्याला चंद्रावर जायचंय ना नारळ मोठा आहे की तू मोठा आहेस मला करायला नारळानं सांगितलं ना ह्या साईडनं जायचं की याने ह्या साईडनं जायचं चंद्राची काळजी करू नको त्या झक मारत त्या साईडला येईल कळलं काय नारळ बिरळ झालं आता तरी निघूया ना आपण चंद्रावर जायचं नाही ना आपण मग आपण एक सिक्युरिटी घेतली पाहिजे अंगारा लावतो सिक्युरिटी अंगारा गावातल्या महाराजाचा अंगारा दिलेला आहे हे बघ काही तर पावडर आहे दुधात नाही टाकायचे लावायचे हा कसा अंगारा वगैरे लावता हे मला पटत नाही सगळं हे विज्ञानाच्या विरोधात आहे वरती भूत बित्त असू शकतात जक्की नसेल चेटकी नसेल हाडल असेल मानेवर बसून जाऊ टाकलं दोघांची झेरॉक्स काढून तर काय करायचं वरती अरे हा काय डोक्यावर पडलाय का माणूस अरे वर कुठे आले भूत चंद्रावर कोकणच्या माणसाला कुठं पण भूत लागू शकतात कळलं काय घबराव मला नाही पटत हे तुमचा अंगारा बिंगारा हा पुसला मी अंगारा मी नाही तुमच्या सोबत हा चला लवकर जाऊयात निघूया आपण हे काम करायचा शांत राहू आणि आपण आता हे करूया कौल लावूया हो कौल बिऊल कशाला नारळ ठेवला ते काय अंगारा बिंगारे लावले चला ना जाऊया ना आता कौल लावूया देवाला खुश ठेवायला लागतो मग देवाला नाराज करून चालत नाही पहिले देवाला विचारायला लागतं जाऊ की नको तू घबराव शांत ये जास्त आपली शांतपणा करू नको हा मी म्हणतो जा बघा आज जडून उभा राहा त्यांना काय होणार आहे टेन्शन येणार आहे घबराव नाही तर पाकलेच राहिले त्या बाहेर काढतो कपातनं दिला नाही जाऊ उजवी पाकली डावी पाकली हा तर हे जागेतला देवा मी शेंद्रू गानू देवलेकर आणि हा मुंबईचा ताडगडी आम्ही दोघं मिळून चंद्रावर चाललेलो आहोत तर तुझी यासाठी मनधरणी करताव आहे तर एक लक्षात घे तुला जर या चांगलं वाटत असेल तर उजव्या साईडची पाकली तुझ्याजवळ येऊ दे आणि जर तुला आमच्याबद्दल काही शंका असेल डाऊट असेल वाईट असेल तर डाव्या साईडची पाकली पडू दे केला ना काम बरोबर वसाड्या सकाळी हात नव्हतं धुतलेस काय तू काय झालं डाव्या साईडची पाकली पडली देवान मला कौल दिला ना आता काय करायचं तुला पहिलं जायला लागेल मी शेवटी मागून येईन मागून येईन का मागून येईन ती काय बस आहे का पहिली बस गेली मग मागच्या बसने तुम्ही आलात आणि मागून तुम्ही कसे येणार हो मागून कसे येणार म्हणजे काय टेन्शन घ्यायचं कारण नाही वरच्या कपाट्यामध्ये पावशेरी ठेवलेली आहे ती जाऊ नाकावडी मारतो तुझ्या अगोदर चंद्रावर जाईन मी रापकेल त्याला काय मला नाही जायचं चंद्रावर मी चाललो घरी तुमचं खूप सुंदर तुम्ही दोघेही कमाल आहात जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला प्रसाद प्रथमेश श्रमेश मला एका गोष्टीचं आवर्जून कौतुक करायला पाहिजे आज की डे 1 पासून तुमच्या पहिल्या परफॉर्मन्सपासून तुमचे सगळे विषय बघितले तर त्या प्रत्येक विषयामध्ये खूप नाविन्य आहे आणि मला त्याचं सगळ्यात जास्त कौतुक आहे दुसरं म्हणजे तुझं हे जे शेंद्रूचं कॅरेक्टर आहे हे फार अफलातून कॅरेक्टर आहे आणि ते तू फार उत्तमरित्या पकडतोस आणि जसं अक्षरशः की एक दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला कोकणातली ती माणसं ज्यांची तू फक्त नावं घेतोस ती पण तुझ्या आजूबाजूला फिरताना आम्हाला दिसायला लागतात त्यामुळे खूप मजा आली आणि या थॉटलाच माझा सलाम आहे मस्त मला खूप मजा आली सरपंच सई मला म्हातारपणी शेंद्रूचा ॲटिट्यूड बाळगायला आवडेल खऱ्या आयुष्यात आणि मी आज ठरवलंय की तो मी बाळगणार आहे तुम्ही नेहमी काहीतरी माझ्या वोकॅब्युलरीमध्ये खूप नकळत ॲडिशन्स करत असता वेल्डिंग इज वन ऑफ माय आता आयुष्याचा एक शब्द झाला आहे मी परवा बोलताना पण कोणाला तरी म्हणाले की जास्त बोलू नको नाही तर तुझं वेल्डिंग करेल अशीच धमाल करत राहा तुम्ही धमाल करताना जेव्हा तेव्हा ती आमच्यापर्यंत 100% पोचते आणि तुम्ही ती करत राहावी अशी इच्छा आहे ऑल द व्हेरी बेस्ट प्रथमेश आणि श्रमेश वा वा सुपर कमेंट्स मिळाल्या जाणून घेऊया तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण मिळणार आहेत सई अर्धा 9.5 गुण दोन्ही सरपंचांच्या वतीनं वा 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 तर प्रथमेश आणि श्रमेश आज तुम्हाला खास दिवाळी भेट म्हणून आम्ही देणार आहोत प्रथमेश श्रमेश डबल बार
गिटारचं महत्त्व आणि वैशिष्ट्य असं की हा एकट्यानं वाजत नाही हां, आणि वाजला तर 2 आवाज करूनच वाजतो, आणि जर तिसरा कोणी आला लुडबुड करायला तर मात्र तो फुस करून विजतो, पण मात्र वाजला तर आसमंत दणाणून सोडतो. तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी. ऑल द बेस्ट. मंडळी, आणि आता आपल्याला कळणार आहे की कोण जिंकले दिवाळी बंपर ड्रॉ, अर्थात मानाचे फेटे आणि विनोदाचा 7-12. हा निकाल जाहीर करण्यासाठी मी दोन्ही सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. प्लीज. निकाल आम्ही जाहीर करणारच आहोत, पण त्याच्या आधी प्राजक्ता, या दिवाळीच्या निमित्ताने तू सगळ्यांना भेटवस्तू दिल्यास आणि तुला भेटवस्तू दिली गेली नाही असं नाही व्हायला पाहिजे. वाट बघत होते मी. येस, सौंदर्याचा ॲटम बॉम्ब. थँक्यू सो मच. थँक्यू. तर कोण आहेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार? पुन्हा एकदा गौरवच्या स्किटमध्ये त्याला उल्लेख करावा लागेल, कारण पुन्हा एकदा आज प्रथमेश रमेशनी बाजी मारलेली आहे. आता काय करायचं? आता दिशा दाखवल बघा. केलं काम बरोबर, माझ्याकडे झालं. शेंडी माझ्याकडे आली, माझं काय करायचं? ह्या साईडनं आपण जायचं. अहो, आपण या साईडला गेलो तर आपण चंद्रपूरला पोहोचू. आपल्याला चंद्रावर जायचंय ना. नारळ मोठा आहे की तू मोठा आहेस? चंद्राला करायला नारळाला सांगितलं ना ह्या साईडनं जायचं की ह्या साईडनं जायचं. चंद्राची काळजी करू नको, त्या झक मारत त्या साईडला येईल. कळलं काय? हास्य खुर्दचे आपले विनोदवीर प्रथमेश आणि श्रमेश यांनी चौथ्यांदा मिळवली आहे कॉमेडीची ही जहागिरी. क्या बात आहे मित्रांनो, तुम्हाला खूप शुभेच्छा. तर मंडळी, ह्या निकालाबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे रामराम म्हणण्याची. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या लक्ष शुभेच्छा.